काहीच नाही, मागणी सरळ आहे. ज्या परीक्षा आहे ज्या आधी ऑफलाईन होणार होत्या त्या परीक्षा आताही ऑफलाईन घेण्यात याव्या. आमचा विरोध सरकारला नाही, आमचा विरोध कोण्या पक्षाला नाही, कोण्या पार्टीला नाही, कोण्या मंत्र्याला नाही, इव्हन आयोगालाही आमचा विरोध नाही. आमची आयोगावर श्रद्धा आहे, आयोगावर आमचा विश्वास आहे. विषय फक्त इतकाच आहे की गेल्या काळात ज्या ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा झाल्या त्या परीक्षात मोठा घोळ झाला, भोंगळ कारभार झाला आणि इथपर्यंत आमच्या कानावर गोष्टी आल्या की लोक पैसे देऊन सुद्धा लागले. मात्र आता या परीक्षेतून एमपीएससीतून तुम्ही पीएसआय तयार करणार आहात, तुम्ही डेप्युटी कलेक्टर तयार करणार आहात. या परीक्षा जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं घेणार आहात तर आयोगाकडे इतकी मोठी यंत्रणा नाही. आणि आपल्या अमरावतीत किती कॉम्प्युटर उपलब्ध आहे, तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीनं जर परीक्षा घेणार असाल तर ते कोणाला तुम्ही खाजगी कंपनीला देणार, तुम्ही TCS ला देणार, IBPS ला देणार, सीटॅकला देणार किंवा कोणालाही देणार. पण तुम्ही कोणालाही दिल्यानंतर त्याच्यात घोळ होणार नाही याची शाश्वती काय? आम्ही साशंक आहो, आम्हाला याच्याबद्दल शंका आहो. आमच्या शंकेचं निरसन करा. आमच्या शंकेचं निरसन झालं पाहिजे. जर राज्यात सुव्यवस्था निर्माण करणारा PSI जर खाजगी कंपन्यांकडून निवडला जात असेल, खाजगी कंपन्या जर त्याचा पेपर घेत असाल तर मग एमपीएससीचा उपयोग काय? एमपीएससीवर आमची सत्ता आहे, आमचीच काय, आमच्या बापाची एमपीएससीवर सत्ता आहे. त्याला माहित आहे एमपीएससीचा पेपर कधी फुटत नाही. आमचा बाप गरीब आहे, तो घरी बसेल असतो, त्याचा फाटका बनेल, फाटकी भोकं पडलेली चड्डी तारावर वाळत घातलेली असते. आमची माय त्याच्यावर चांगली साडी वाळू घालते का? तो भोग दिवाण आम्हाला दिसला नाही पाहिजे. आम्ही संतप्त आहोत. आम्हाला या गोष्टीचा खरोखर त्रास झालेला, चीड आलेली आहे या गोष्टीची. ऑनलाईन परीक्षा ह्या होऊच शकत नाही एमपीएससीच्या. ह्या परीक्षा ऑफलाईनच झाल्या पाहिजे. अशीच महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. मग माझी मागणी तेच असणार आहे. मी एक विद्यार्थी आहे, मलाही वाटते का परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजे, परीक्षा ते गोले करूनच झाल्या पाहिजे. ऑनलाईन अरे आम्ही जेव्हा पेपर फोडतो, म्हणजे पेपर जेव्हा सर उघडतात तेव्हा ते सील असते, ते सील आम्हाला दाखवले जाते, आम्हाला सांगितलं जाते हे पारे बा पेपर सील आहे. तर सील असते, त्याच्यावर आमच्या 2 जणांच्या सह्या घेतात, तो सील फोडते आणि आमचा मग इतका विश्वास बसते का हा पेपर फुटला नाही. आता तो ऑनलाईन पेपर घेतला, आता काय आम्ही त्या कॉम्प्युटरचे काच फोडून पाहू काय पेपर फुटला का नाही फुटला? साहजिक आहे. मग आमचा हा स्टँड चुकला कुठं? आमचा हा स्टँड बरोबर आहे आणि सगळ्यांना असं वाटत नाही, साहजिक आहे. म्हणून हे झालं पाहिजे. मी सुयोग राजनेकर, मी एमपीएससीचा विद्यार्थी आहे आणि माझी अशी मागणी आहे की हे झालं पाहिजे.